आजच्या आपल्या चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. 10वीचा M1चा पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स? ओके, आता मला सांगा, टू व्हेरिएबल्स तुम्हाला माहितीच आहेत, दोन व्हेरिएबल. ठीक आहे. लिनियर इक्वेशन म्हणजे काय? व्हेरिएबल्सची हायेस्ट पावर ही एक हवी. किती हवी? एक. त्या इक्वेशनला काय म्हणतात? लिनियर इक्वेशन. काय म्हणतात? लिनियर इक्वेशन. म्हणजे लिनियर इक्वेशन म्हणजे काय? ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल्सची हायेस्ट पॉवर किती असते? एक. त्याला काय म्हणतात? लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे. आता आपण बघूया लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स. ठीक आहे. तर लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये a b c हे काय असणार? रिअल नंबर्स. काय असणार? रिअल नंबर्स. आणि a हा 0च्या इक्वल नको आणि b पण हा काय नको? 0च्या इक्वल. ठीक आहे. हे झालं आपलं लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म. चला आपण काय बघू, एक्झाम्पल्स बघूया लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचे. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचे एक्झाम्पल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया 3x मायनस 4y प्लस 12 इज इक्वल टू 0. तुमच्या पुस्तकामध्ये पहिलंच एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता आपण काय करतो? लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करताना काय करतो? हा प्लसचा 12 म्हणजे सी, थोडक्यात कॉन्स्टंट, त्याला काय करतो? पलीकडे म्हणजे RHS मध्ये ट्रान्सफर करतो. 3x मायनस 4y इज इक्वल टू हा प्लसचा 12 इकडे गेल्यावरती मायनसचा 12. ठीक आहे. समजलं प्रत्येकाला? गॉट इट? आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर हे 1 होतं, हे एक्झाम्पल नंबर 2. 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. ठीक आहे. आता इकडे बघा, a हा 0च्या इक्वल नाही आहे म्हणजे 4 आहे. b हा b पण 0च्या इक्वल नाही आहे म्हणजे 3 आहे. ठीक आहे. आणि a b c आर रिअल नंबर्स. a b आणि c हे तिन्ही काय? रिअल नंबर्स आहे. म्हणजे हे काय? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सगळ्यात पहिलं म्हणजे मी काय सांगितलेलं, लिनियर इक्वेशनची व्हेरिएबल्सची हायेस्ट पॉवर किती पाहिजे? एक. मग इथं बघा, एमची हायेस्ट पॉवर किती आहे? एमच्या वरती काय नाही म्हणजे काय असणार? 1. एनच्या वरती काय नसणार म्हणजे 1. इथं पण एक्सच्या वरती काय नसणार म्हणजे 1. वायच्या वरती काय नसणार म्हणजे 1. ठीक आहे. समजलं? चला आता आपण करूया प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट. त्यातलं पहिलं तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी आहे. त्या ऍक्टिव्हिटीचं मी डायरेक्ट क्वेश्चन लिहितो आणि आपण डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आहे 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. ठीक आहे. आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. आता हे इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे बघूयात आपण. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे काय? पहिल्या इक्वेशनला एक नाव देऊन घ्यायचं, दुसऱ्या इक्वेशनला 2 नाव देऊन घ्यायचं. ठीक आहे. 5x प्लस 3y इज इक्वल टू 9, ह्याला एक नंबर नाव दिलं. ओके, गॉट इट? आता 2x मायनस 3y ह्याला 2 नंबर लावून घ्यायचं. 2x मायनस 3y इज इक्वल टू 12 हे 2 नंबरचं इक्वेशन. ठीक आहे. आता इकडे बघा, आपण काय करणार आहे? इथं इलिमिनेशन मेथड यूज करणार आहे. कुठली मेथड? इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड म्हणजे काय असतं की सेम नंबर व्हेरिएबल असलेला म्हणजे 3y, इथं आपण 3y आणि मायनसचा 3y हे कॅन्सल होतं. काय होतं? कट होतं. कट झालं काय होतं? शेवटली 0 उरणार. मग 0 आपण लिहित नाही. मग कट झालं काय होणार? आमचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय असेल वॉट एव्हर आपण केल्यावरती आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटते. काय भेटते? एका व्हेरिएबलची व्हॅल्यू. आणि ती एका व्हेरिएबलची भेटलेली व्हॅल्यू आपण काय करायची?
दुसऱ्या व्हेरिएबल दुसऱ्या इक्वेशनमध्ये कुठल्याही म्हणजे 1 मध्ये किंवा 2 मध्ये पुट करून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. चला बघूया कसं करायचं. फर्स्ट स्टेप ॲड. आता ही फर्स्ट स्टेप काय झाली आपलं 1 आणि 2 दिलं. सेकंड स्टेप काय करायची, ॲड इक्वेशन्स 1 and 2 म्हणजे 1 आणि 2 ची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची. तर सगळ्यात पहिल्यांदा 5x + 3y = 9 प्लस ॲडिशन करायचं म्हणून 2x - 3y = 12. ओके, गॉट इट. आता बघा ॲडिशन केल्यावर 5x + 2x. आता ॲडिशन केल्यावरती व्हेरिएबलचा एकच व्हेरिएबल राहतो, तरी पॉवर वाढत नाही. मल्टिप्लाय केल्यावरती पॉवर वाढते. पण ॲडिशनला 5 + 2 आहे जसे 7. ठीक आहे, मी इथे जे आलं 7x आणि प्लसचा 3y - 3y गेट कॅन्सल इथं बघितलं आपण, मग 0 लिहायची काही गरज नाही. आणि 9 12 21 21. ठीक आहे, आता तुम्हाला इथे सांगतो 7x म्हणजे काय असतात, 7 × x. ठीक आहे, 7 × x. आता मग 7 × x = 21. आता कुठली LHS मध्ये मल्टिप्लाय असेल तर ते RHS मध्ये गेल्यावर काय होणार, डिवाइड. काय होणार, डिवाइड. मग इथं x उरला, इथं आधीपासून 21 आहे, हा 7 मल्टिप्लाय होता, इकडे आल्यावरती डिवाइड. गॉट इट. मग 7 × 7 7 3 21 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 3. आता हा आपल्याकडनं आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटलेली आहे, ती काय आलेली आहे 3. तर ती एका व्हेरिएबलची आलेली व्हॅल्यू आपण दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये म्हणजे दुसऱ्या एका कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट करणार. चला आपण बघूया. आता आपल्याकडे x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 3. x = 3. तुम्ही कुठल्याही पहिल्यामध्ये किंवा दुसऱ्यामध्ये कुठेही पुट करा, काही फरक पडत नाही. आपण फर्स्ट मध्ये पुट करूया. x = 3. पुट इन इक्वेशन 1. ठीक आहे, मग आता आपलं इक्वेशन 1 काय होतं, 5x + 3y = 9. हे आपलं इक्वेशन नंबर 1 होतं. ठीक आहे, मग एक्सच्या जागी पुट करायचं आपल्याला 3. मी तुम्हाला मागे सांगितलं 5x 7 सांगितलं, म्हणजे त्याला असतं 5 × x म्हणजे 3y म्हणजे काय असणार, 3 × y. कुठल्याही नंबर आणि व्हेरिएबलमध्ये कुठलंही साईन नसतं, जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्याचा अर्थ काय असतो, ते 5 आणि x कशामध्येच मल्टिप्लाय. त्याचं 3 आणि y मध्ये काय साईन नाही, म्हणजे 3 आणि y कशामध्ये मल्टिप्लाय. ओके, मग 5 × x चं काय पुट करणार मी, 3 + 3y = 9. गॉट इट. आता 5 3 15 + 3y = 9. आता हे प्लसचे 15 इकडे आल्यावरती मायनस, जसं मग असे सांगितलं इंटूचं इकडे आल्यावरती डिवाइड, तसं प्लसचं LHS मधून RHS मध्ये गेल्यावरती काय होणार, सबट्रॅक्शन. ओके, आता इथं फक्त मग 3y उरला आणि जो इथं RHS मधला पहिला 9 होता तो आधी 9 लिहायचा आणि हा प्लसचा 15 तिकडे गेल्यावरती मायनसचा 15. लक्षात ठेवा, आधी 15 लिहायचा नाही, आधी 9 आहे ना, मग आधी 9च लिहायचा, मग नंतर ना मायनसचा 15. मग 3y = 15 मध्ये 9 गेले 6. पण 15 मोठा नंबर आहे आणि त्याला मायनसचं साईन आहे, प्लस मायनस मायनस पण मोठ्या नंबरचं साईन. मोठा नंबर कोण आहे 15, त्याला मायनस साईन आहे म्हणून मायनसचा 6. तिथं मी तुम्हाला सांगितलं 3y म्हणजे 3 × y. मग 3 × y = -6. हे मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइड, y = -6/2 सॉरी 3. हा 3. मग 3 1 3 3 2 6, पण हा मायनस आहे ना, म्हणून y = -2. ठीक आहे, समजलं. मग आपले सोल्युशन्स काय आले, सोल्युशन म्हणजेच x आणि y चे आन्सर. मग सोल्युशन इज असं लिहायचं, x y = 3 and -2. समजलं नक्की, ठीक आहे.